शिवजयंतीचा उत्साह 2 दिवस आधीपासूनच सर्वत्र पाहायला मिळत असून शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आज शेकडो मशालींनी साताऱ्यातील किल्ले अजिंक्यतारा उजळला। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर मोठा मशाल महोत्सव घेण्यात आला। यामुळे इतिहासाची साक्ष सांगणारा अजिंक्यतारा किल्ला शेकडो मशालींनी उजळून निघाला। शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते अजिंक्यतारा किल्ल्याचे गडपूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। पारंपरिक वाद्यांच्या गजरात किल्ल्यावर शेकडो मशाली प्रज्वलित करण्यात आल्या। आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या कार्यक्रमासाठी शेकडो मावळे आणि नागरिक हातात मशाली घेऊन अजिंक्यतारा किल्ल्याच्या बुरुजावर उभे असल्यामुळे अजिंक्यतारा उजळून निघाला। मशालीच्या माध्यमातून अनेक किल्ले यांना एक वेगळं स्थान दिलं आणि अशा मशालीचा उत्सव या ठिकाणी मशाल महोत्सव पार पडतोय। सन्माननीय आमदार श्री भोसले यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज की हॅलो, शिवजयंती महोत्सव 2026 यामध्ये आपण मशाल महोत्सवाचा पार पडतोय। ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मशाल महोत्सव करतोय ती साजरी होत होती, पण थोडं भव्य स्वरूप याला गेले अनेक वर्ष आपण सर्व शिवभक्त मिळून देतोय आणि मशाल महोत्सव आपल्या अजिंक्यतारा किल्ला जो आपली सातारकरांची ओळख शान आहे या ठिकाणी आपण दरवर्षी इथं घेतो आणि आता त्याची संख्या पण वाढायला लागली। इथे येणारे मशाल महोत्सवांना शिवभक्त असतील, इथे येणाऱ्या महिला असतील, मुली असतील, शाळेत जाणारी मुलं असतील, विद्यार्थी असतील, फार मोठ्या प्रमाणावर येतात आणि एक भव्य स्वरूप या मशाल महोत्सवाला मिळायला लागलंय आणि पूर्वसंध्येला शिवजयंतीच्या एक उत्साहाचं वातावरण याच्यामुळे निर्माण होते। शिवजयंती उद्या आता शिवजयंती आहे, उद्याची पण मिरवणूक भव्य होणार आहे। सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं। शक्यतो माझी विनंती सगळ्यांना की मिरवणुकीत येताना थोडं पारंपरिक वेशामध्ये आले सगळे, म्हणजे कुर्ता पायजामा, झपा पायजामा किंवा मुली पण तशा याच्यामध्ये आल्या थोड्या, तर एक चांगली शिवजयंतीच्या मिरवणुकीला एक चांगली झलक मिळेल, एक चांगलं सगळं वातावरण तिथलं इथे निर्माण होईल। सगळ्यांनी उद्या मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं ही विनंती।